पोट कमी करण्यासाठी गेलो, पण पोट तर आहे तसंच राहिलं, हातपाय मात्र बारीक झाले. सगळ्यात पहिली गोष्ट, पोटाचे व्यायाम करून कधीही पोट कमी होणार नाहीये. नंबर 2, जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वर्कआउट स्टार्ट करता, तेव्हा सगळ्यात अगोदर तुमची चेहऱ्यावरची फॅट कमी होणार आहे आणि हळूहळू शेवटी तुमची पोटावरची फॅट कमी होणार आहे. पण खूप वेळेला वजन कमी करत असताना आपला मसल लॉस होत असतो. आता हे समजायचं कसं? जर तुमची स्ट्रेंथ, स्टॅमिना, एनर्जी कमी होत चाललीये, तुम्हाला थकवा जास्त येत चाललाय, तर समजून घ्या की तुमचं वजन तर कमी होतंय, बट ते वजन मसल मध्ये कमी होतंय. आता जर तुम्हाला मसल लॉस थांबवायचा आहे आणि ऍक्च्युअल फॅट लॉस करायचा आहे, तर मात्र तुम्हाला हाय प्रोटीन इनटेक ठेवावं लागेल. सोबत तुम्हाला वर्कआउट रेग्युलर ठेवावं लागेल. आणि ही गोष्ट जेव्हा तुम्ही काही महिन्यांसाठी फॉलो करणार आहात, तेव्हा मात्र तुमची ओव्हरऑल चरबी कमी होईल आणि तुमचे मसल गेन पण होतील. हा व्हिडिओ अशा लोकांसोबत शेअर करा ज्यांचे फॅट लॉस करत असताना पोट मात्र आहे तसं राहिले आणि हातपाय मात्र बारीक झालेत. पोट कमी करण्यासाठी गेलो, पण पोट तर आहे तसंच राहिलं, हातपाय मात्र बारीक झाले. सगळ्यात पहिली गोष्ट, पोटाचे व्यायाम करून कधीही पोट कमी होणार नाहीये. नंबर 2, जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वर्कआउट स्टार्ट करता, तेव्हा सगळ्यात अगोदर तुमची चेहऱ्यावरची फॅट कमी होणार आहे आणि हळूहळू शेवटी तुमची पोटावरची फॅट कमी होणार आहे. पण खूप वेळेला वजन कमी करत असताना आपला मसल लॉस होत असतो. आता हे समजायचं कसं? जर तुमची स्ट्रेंथ, स्टॅमिना, एनर्जी कमी होत चाललीये, तुम्हाला थकवा जास्त येत चाललाय, तर समजून घ्या की तुमचं वजन तर कमी होतंय, बट ते वजन मसल मध्ये कमी होतंय. आता जर तुम्हाला मसल लॉस थांबवायचा आहे आणि ऍक्च्युअल फॅट लॉस करायचा आहे, तर मात्र तुम्हाला हाय प्रोटीन इनटेक ठेवावं लागेल. सोबत तुम्हाला वर्कआउट रेग्युलर ठेवावं लागेल. आणि ही गोष्ट जेव्हा तुम्ही काही महिन्यांसाठी फॉलो करणार आहात, तेव्हा मात्र तुमची ओव्हरऑल चरबी कमी होईल आणि तुमचे मसल गेन पण होतील. हा व्हिडिओ अशा लोकांसोबत शेअर करा ज्यांचे फॅट लॉस करत असताना पोट मात्र आहे तसं राहिले आणि हातपाय मात्र बारीक झालेत. पोट कमी करण्यासाठी गेलो, पण पोट तर आहे तसंच राहिलं, हातपाय मात्र बारीक झाले. सगळ्यात पहिली गोष्ट, पोटाचे व्यायाम करून कधीही पोट कमी होणार नाहीये. नंबर 2, जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वर्कआउट स्टार्ट करता, तेव्हा सगळ्यात अगोदर तुमची चेहऱ्यावरची फॅट कमी होणार आहे आणि हळूहळू शेवटी तुमची पोटावरची फॅट कमी होणार आहे. पण खूप वेळेला वजन कमी करत असताना आपला मसल लॉस होत असतो. आता हे समजायचं कसं? जर तुमची स्ट्रेंथ, स्टॅमिना